हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर MST सिरीज व्हिडिओ. आणि आजची व्हिडिओ ही खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर आजची व्हिडिओ आपल्या ॲडमिशनच्या रिलेटेड आहे. म्हणजेच आता CET सेलकडून फायनली ऑप्शन फॉर्म आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज झाले आहेत. परंतु काही मुलांना अजूनही डाऊट आहेत की ऑप्शन फॉर्म भरायचे कसे, किंवा लिस्ट तरी आता काउन्सिलिंगकडून रेडी करून घेतलेली आहे किंवा आमच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला लिस्ट भेटलेली आहे. बट ऑप्शन फॉर्म फिल कसा करायचा किंवा कॉलेजचे प्रिफरन्स कसे टाकायचे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिल कसा केला जातो, तर आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमचा पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे, हाऊ टू फिल द ऑप्शन फॉर्म स्टेप बाय स्टेप करेक्टली. तर मी ऑप्शन फॉर्म भरताना यामध्ये पूर्ण PPT तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही इमेजेस आहेत. तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत. आणि व्हिडिओ थोडी लांब होईल, परंतु व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसून ऑप्शन फॉर्म भरू शकता अकॉर्डिंग टू युअर लिस्ट. फक्त मला तुम्हाला एक नोट हे व्हिडिओचे सांगायचे आहे की ही एक व्हिडिओ सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जाण्यासारखा. तर होत नाही, परंतु 1 to 2% चान्सेस आहे की ही व्हिडिओ अकॉर्डिंग टू यूट्यूब गाईडलाईनची जर थोडी आरपार जर झाली तर यूट्यूबकडून व्हिडिओ डिलीट होऊ शकते. तर तुम्ही ही व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा तुमच्या अकाउंटमध्ये, किंवा लिंक वगैरे कॉपी करून व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. ही एक फक्त नोट आहे. तसं तर व्हिडिओ डिलीट होणार नाही चॅनलवरून. चॅनलची ऑथॉरिटी कशी आहे चांगली. सो लेट्स बिगिन विथ दिस. तर तुम्ही पाहू शकता MST CET 2026 ऑप्शन फॉर्मचं मी पूर्ण तुम्हाला आज गाईड करत आहे. लेट्स बिगिन विथ दिस. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला CET सेलच्या या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे. आणि MST CET ऑर्गनायझेशन 2026 गुगलवर तुम्ही अप्लाय केल्याबद्दल किंवा गुगलवर तुम्ही टाकल्यावर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. पहिली वेबसाईट ही आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन बघायला भेटतात: MST CET पोर्टल, ॲडमिशन पोर्टल, फॉरेन कॅन्डिडेट आणि विद्यार्थी सहाय्यता केंद्राची यादी. तर तुम्हाला फक्त इथे जायचं आहे CET पोर्टल एक्झामिनेशनच्या पोर्टलवर. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं काही तुम्हाला तिथे टॅब बघायला भेटेल. इथे तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे आणि जो पण तुम्ही पासवर्ड ॲप्लिकेशनच्या वेळेस किंवा रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकला होता तो इथे तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि फक्त तुम्हाला साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप केल्यानंतर इथे तुम्हाला हाय आणि तुमचं नाव वगैरे येऊन जाईल आणि असं टॅब आपल्याला ओपन होईल. या टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता CET रजिस्ट्रेशन, तुमचं प्रोफाईल, मॉक, अजून हेल्प डेस्क आहे, हॉल तिकीट आहे, खरे तुमचे नोटिफिकेशन, ग्रीव्हन्सेस वगैरे आहे. तर आपल्याला जिथे जायचं आहे हे आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला जायचं आहे. ॲक्च्युली कसं असतं, आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जेव्हा आपण याच्यामध्ये जाऊन टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, तर आता त्याच ॲप्लिकेशनच्या फॉर्मच्या बिलो हा एक ऑप्शन फॉर्म म्हणून सुरू झालेला असतो. फक्त तिथे एक ऑप्शन असतो की ऑप्शन फॉर्म इज नॉट सबमिटेड, जसं मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता टेक्निकल एज्युकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही टॅब्स ओपन होतील. असे टॅब्स ओपन झाल्यानंतर आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी आता भरत आहे. तर तुम्ही फार्मसीसाठी भरत आहे तर तिथं बॅचलर ऑफ फार्मसी वगैरे येईल. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आपण UGसाठी अप्लाय केलेलं आहे. ओके, मग इथे क्लिक केल्यानंतर तुमचं असं काही पेज ओपन होऊन जाईल. तुम्हाला इथे तुमचं नाव, तुमची जे ॲप्लिकेशन नंबर होता, तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. चेक करून घ्या. तर असं ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होम आणि हे काय ॲप्लिकेशन फॉर्म. आपण मागच्या जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला तोच टॅब हा इथे ओपन होत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हे ऑप्शन तुम्ही पाहू शकता. हे ऑप्शन आहेत ॲप्लिकेशन फॉर्म, एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट वगैरे वगैरे. तर हे आपले कॅपराऊंडचं जे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्याच्यासाठी होतं. तर तुम्ही आता इथे पाहू शकता, हे बघा, इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर अ कॅपराऊंड 1. तर इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म कॅपराऊंड 1. तर आपल्याला फक्त थोडं स्क्रोल करायचं आहे. तसं तुम्ही थोडं स्क्रोल खाली करसाल असं तुम्हाला इथे पाहायला भेटतं. हे बघा, तुम्ही इथले ऑप्शन्स थोडे वेगळे आहेत. जसं इथं आहे कॅप ऑप्शन फॉर्म, इथे रिलीज झालेला आहे. फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म, प्रिंट ऑप्शन फॉर्म, प्रिंट डिटेल कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म वगैरे वगैरे. तर इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड 1. मग तुम्हाला इथे परत थोडं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला हा ऑप्शन तिथे विजिबल असेल, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. आपल्याला हाच ऑप्शन तिथे विजिबल पाहिजे. हा ऑप्शन इथे विजिबल आहे, तुम्हाला याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर हा पूर्ण टॅब तुमच्याकडे ओपन होऊन जाईल. हा टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता 4 स्टेपमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म हा फिल केला जातो. फर्स्ट, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, जो तुम्ही इथे पाहू शकता, जो ब्लू कलरमध्ये टिक आहे. हे नंतर सेट युअर प्रेफरन्सेस,
ऑप्शन फॉर्म समरी आणि कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. तर हे चारही ऑप्शन काय मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओला फक्त स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे बघा. नंतर चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन व्हिडिओ चॅनल येणार आहेत. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला का नाही. तर मग आता बघा शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. तर आता आपल्याकडे पूर्ण कॉलेजची लिस्ट आहे जी काउन्सिलरकडून भेटलेली आहे किंवा तुम्ही स्वतः बनवलेली आहे. तर मग आता तुम्ही पाहू शकता, आता तुम्ही इथं बघा ऑप्शन्स किती किती आहेत ते बघा. सिलेक्ट कोर्स नेम, नंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी, नंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस, सिलेक्ट मायनॉरिटी स्टेटस. तुम्ही याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस स्टेटस और TFWs येस ऑर नो. तर हे ॲक्च्युली आहे काय, आता आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा एखादी ऑटोनॉमस आहे, एखाद्या युनिव्हर्सिटीला ते कॉलेज बिलॉंग करतं. ओके. आणि एखाद्या आपल्याला प्रत्येक कॉलेजचा आपल्याला काही सगळ्या कोर्सला आपण अवेलेबल करत नाही किंवा इनरोल करत नाही. आपल्याला कुठं कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, कुठं IT पाहिजे, कुठे AIDS, व्हॉट एव्हर इट इज. तर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या सिलेक्ट कोर्सवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कोर्सचं एक इन्फॉर्मेशन टॅब ओपन होऊन जाईल. मग युनिव्हर्सिटी गेली की जेवढे पण युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्या टॅब ओपन झाले, तिथं ते सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण टॅब ओपन होऊन त्याच्यातून तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर ऑटोनॉमस सिलेक्ट करायचं आहे. ऑटोनॉमस पाहिजे, नॉन ऑटोनॉमस पाहिजे किंवा ऑल पाहिजे ऑप्शन असतो. जर तुम्ही TFWsला अप्लाय केलं तर इथं येऊ शकतं येस ऑर नो. पण जर तुम्ही TFWsला ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना नो केले तर इथं ऑलरेडी नो होते, जसं या कॅन्डिडेटने नो केलं होतं तसं. इन्स्टिट्यूट स्टेटसमध्ये तुम्ही तिथं ऑल करू शकता किंवा दुसरे काही ऑप्शन असेल ते करू शकता. मायनॉरिटीमध्ये ऑल करू शकता किंवा बाकी कोणती तुमची मायनॉरिटी असेल तुम्ही मायनॉरिटीला पण अप्लाय करू शकता. तर एकदा तुम्ही इथं फिल केलं की तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करायचं. हा तो ऑप्शन आहे ना सर्च इन्स्टिट्यूट, तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, जसं आपण क्लिक करत तुम्हाला असे काही खाली तुम्ही हे बघू शकता. तर तुम्हाला असा काही हा बॉक्स पूर्ण इथं पाहायला भेटतो. तर असे तुम्हाला पूर्ण कॉलेजची लिस्ट पाहायला भेटते. मग आता या कॉलेजच्या लिस्टमधून आपल्याला कोणते कोणते कॉलेज सिलेक्ट करायचे आहेत हे जे इथे सिलेक्ट आहे हा जो बॉक्स तुम्हाला इथे राईट करायचा आहे. आणि याच्याच पुढे प्रिव्हियस इयरचे कट ऑफ सुद्धा CET सेलने या वर्षी डिक्लेअर केलेला आहे. दॅट इज अ व्हेरी बेस्ट आयडियाज फ्रॉम CET सेल. हे मागच्या वर्षी नव्हतं पण या वर्षीपासून त्यांनी हा टॅब नवीन ॲड केलेला आहे. तर हा बेस्ट आहे. तर तुम्ही कोणते पण तुमचे जेवढे तुम्हाला सिलेक्ट पाहिजे ॲड करू शकता. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे बघा, मी तुम्हाला म्हणले कोर्स तुम्हाला समज कम्प्युटर सायन्स सिलेक्ट करायचा आहे. कम्प्युटर सायन्स सिलेक्ट केला नंतर तुम्हाला हे खाली कोड येणार, कॉलेज येणार, तुम्हाला सगळे कॉलेज हे करायचे आहे. आणि नंतर एकदा तुम्ही सिलेक्ट केले तुम्हाला हा जो ऑप्शन आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स, फक्त याला क्लिक करत राहायचं. हे ॲड केले की तुम्हाला हे बघा आता वरचा टॅब वेगळा, हे जे पूर्ण कॉलेज ओपन झालं ते आपण इथं असं टिक मार्क केलं, आपल्याला जे कॉलेज पाहिजे. मग आता मला COEP कॉलेज टाकायचं आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी त्या कॉलेजला सिलेक्ट केलं. त्यानंतर मी जेव्हा हा ॲड सिलेक्ट ऑप्शन ग्रीन कलरचा ऑप्शन क्लिक करेल तेव्हा ऑटोमॅटिक मी कोणते कोणते कॉलेज शॉर्टलिस्ट करतोय ते कॉलेज तुम्हाला पाहायला भेटते इथे. युअर शॉर्टलिस्ट ऑप्शन म्हणजे आपण कोणत्या ब्रांचचे कोणते कॉलेज आणि कोणते ऑप्शन फॉर्म की कोणत्या कॉलेज आपण सिलेक्ट केलेलं आहे इथे पूर्ण ऑप्शन येतात. तुम्ही 40, 50, 60, 80 किती कॉलेज शॉर्टलिस्ट करा ते पूर्ण कॉलेज तुम्हाला येतात. मग इथे तुम्ही पाहू शकता हे शॉर्टलिस्ट. मग जर एखादं कॉलेज कमी जास्त झालं किंवा चुकून जर इथे तुमचं ॲड झालेलं आहे तर तुम्ही त्या बॉक्सला इथं हा जो डिलीटचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय या बॉक्समध्ये क्लिक करून हा तुम्ही रेड कलरच्या आयकॉनला क्लिक करू शकता. डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स. बट व्हेरी केअरफुली तुम्ही हे करू शकता. तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कम्प्युटर सायन्सचं केलं नंतर तुम्हाला AIDS पाहिजे, परत या पेजवर यायचं, सिलेक्ट कोर्सेसवर क्लिक करायचं, AIDS चूज करायचं, डिस्ट्रिक्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा आणि सर्च इन्स्टिट्यूटवर परत क्लिक करायचं. तुम्हाला परत ज्याच्या कॉलेजमध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये AIDS अवेलेबल आहे, AIMN अवेलेबल आहे, सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. आता तुम्हाला एक ब्रांच सिलेक्ट करायची आहे आणि फक्त शॉर्टलिस्ट सर्च इन्स्टिट्यूट टाकायचं आहे, तुम्हाला सगळे त्या कॉलेजमध्ये भेटून जातील. आणि आता दरवेळेस काय होतं किंवा प्रत्येक वेळेस असं होतं की असं केल्यानंतरही काही कॉलेजच्या आपल्या लिस्टमध्ये ब्रांचेस असतात परंतु आपल्याला ते इथे भेटत नाही. तर त्यासाठी मला CET सेलकडून एक बेस्ट उपाय आहे. तर हा बघा तुम्ही याच्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला डिलीट ऑप्शनचं वगैरे कळलेलं आहे. मग इथे मग हा आपण म्हणतो ना आता फर्स्ट हे झालं तर मी तुम्हाला एक सांगतो 2 मिनिट. हे बघा शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स झाले. आता सेट युअर प्रिफरन्सेस. तर सेट युअर प्रिफरन्सेस म्हणजे तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर सेट युअर प्रिफरन्सेस म्हणजे तुम्ही आता इथं आलेला आहे.
तर इथे काय असतं, तुम्हाला 2 ऑप्शन असतात. हो का? प्रेफरन्स सिलेक्ट करायचं म्हणजे आपल्या इथे कॉलेजचे नंबर द्यायचे आहेत, परंतु ते नंबर देताना पण तुम्हाला इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली किंवा मूव्ह चॉईस कोड हे 2 ऑप्शन येतात. ते 2 ऑप्शन म्हणजे नेमकं काय? जर एखादं कॉलेज तुम्हाला भेटलं नाही, परंतु तुमच्या लिस्टमध्ये आहे आणि यू आर शुअर की दॅट ब्रांच बिलॉंग्स टू दिस कॉलेज, मीन्स दॅट ब्रांच इज अवेलेबल इन दॅट कॉलेज. त्या कॉलेजमध्ये समज एखादं कॉलेज त्याच्यामध्ये AI/ML ब्रांच आहे, परंतु ते त्या फर्स्ट स्टेपमध्ये दाखवत नव्हतं. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट युनिव्हर्सिटी. तुमची जी पण युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करा. जसं मी इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला सिलेक्ट केलं. नंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट. मी इथं PICTला इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं. तुम्ही कोणतेही इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकता. दिस इज फॉर एक्झाम्पल ओनली. आणि मला या कॉलेजची AIDS ब्रांच तेव्हा तिथे भेटत नव्हती, परंतु इथे मी सिलेक्ट केलं, मला चॉईस कोड टाकला मी आणि मला इथे माहीत झालं की या कॉलेजमध्ये AIDS आहे. मग आपल्याला हे तिन्ही भेटले, परंतु आपल्या लिस्टमध्ये ते कोणत्या नंबरवर ॲड करायचे हे तुम्हाला इथे लक्षात येईल. सिलेक्ट प्रेफरन्स नंबर ॲट विच यू वॉन्ट टू बी इन्सर्ट. तर आता समज आपण एक 30-40 कॉलेज आपण इन्सर्ट केले, तर मग आपण जर इथे डायरेक्ट इन्सर्ट केलं तर हे कॉलेज लास्टला जाऊन पडेल का नाही? तर ते पडू नये त्यासाठी हा इथे आपण नंबर टाकू शकतो. आपल्या कॉलेजमध्ये समज 10, 20, 30, 40 लिस्टमध्ये असतील, तर आपल्या मनाने आपण त्या 40मध्ये कुठेही कॉलेजला इन्सर्ट करू शकतो. दिस इज द बेस्ट ऑप्शन. असे तुम्हाला जे कॉलेज भेटले नाही, तुम्ही इथून ते इन्सर्ट करू शकता. मग आता हा झाला हा ऑप्शन. मग दुसरा आहे मूव्ह चॉईस कोड. म्हणजे काय? आता समज आपल्याला COEP कॉलेज आहे एक्झाम्पल, किंवा एक एक्झाम्पल DY ताकोर्डी कॉलेज. DY ताकोर्डी कॉलेज आपल्याला 4 नंबरवर टाकायचं आहे आणि COEP 2 नंबरवर टाकायचं आहे. परंतु हे मिसमॅच झालं. COEP पडलं 5 नंबरला, DY ताकोर्डी पडलं 8 नंबरला. तर आपण तिकडून घेताना तसं केलं तर आपल्याला इथं मूव्ह चॉईस कोड करायचा आहे. तर मूव्ह चॉईस कोडवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन येऊन जाईल की तुम्हाला कोणता कोड कुठे मूव्ह करायचा आहे आणि कोणत्या कोडला कुठे रिप्लेस करायचं. तुम्हाला ते इथं क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्याला रिप्लेस पण करू शकता. म्हणजे 4 नंबरचा 5 नंबरला आणि 8 नंबरचा 3 नंबरला तुम्ही कॉलेज ते रिप्लेस करू शकता. मग आता याच्यानंतर तुम्ही इथे इन्सर्ट करायचं. हे बघा, तुम्ही इन्सर्ट चॉईस कोड तुम्हाला सांगितलं की इन्सर्ट कसं करायचं. मग आता याच्यामध्येच तुम्ही इथे पुढे आला, सेट युअर प्रेफरन्सेस. मग ऑप्शन फॉर्म समरीमध्ये सेट युअर प्रेफरन्स आता आपण सध्या येत आहे. तर मग तुम्हाला आपण मागच्या वेळेचे कॉलेज पूर्ण ॲड केले, आता फक्त आपण ते कॉलेज ॲड करून घेतले. आपण कॉलेजला अजून नंबर दिलेले नाही. तसं आपल्याला सिक्वेन्स 1 to 40, 1 to 45 जेवढे पण वॉट एव्हर कॉलेज इन युअर लिस्ट. तर इथे काय करायचं आहे, एकदा तुम्हाला कॉलेज आले, ते कॉलेज रँडमली अरेंज असतात या लिस्टमध्ये. तर मग ही जी तुम्हाला दिसते आहे इकडे सेट प्रेफरन्सेस, ओके, तर ही जी सेट प्रेफरन्स लिस्ट आहे याच्यावर मॅटर करते तुमची कॉलेज लिस्ट. याच्यावर तुम्हाला कट ऑफ भेटणार आहे. तर म्हणजे आता बघा, इथं बघा, मी COEPला मला 1 नंबरला टाकायचं होतं, तर मी इथे COEPला प्रेफरन्स दिला सर्वात फर्स्ट. तुम्ही म्हणजे तुम्हाला जे 1 नंबरला पाहिजे त्याला आधी क्लिक करा, नंतर 2 नंबर, 3 नंबर. आता आता बाकीचे 2-3 नंबर एक कॉलेज खाली आहेत. आता बघू शकता दुसऱ्याला तिसऱ्या नंबर किती आलाय, 13. इथं 27. म्हणजे हे माझं जे कॉलेज आहे मराठवाडा मित्र मंडळ 27ला आहे. 27 रँकिंग आहे त्या कॉलेजची माझ्या लिस्टमध्ये. परंतु इथं काय आहे, मी चूज कसे केले सिरियल नंबर. हे बघा, सिरियल नंबर याचा 4 आहे, कारण की मी तिकडे चूज केले होते फर्स्टमध्ये, शॉर्टलिस्ट केले होते. परंतु तुमचा जो प्रेफरन्स आहे, सेट प्रेफरन्स, तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुमची कॉलेज लिस्ट मॅटर करणार आहे. ओके, तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मग इथे बघू शकता, हे बघा तुम्ही, हे हा तुमचा प्रेफरन्स नाही आहे. आता पण लक्षात ठेवा, हा तुमचा सिरियल नंबर आहे, जसे तुम्ही शॉर्टलिस्ट केले होते तसे. आणि प्रेफरन्स तुमचा इथे आहे, इथं हा प्रेफरन्स येतो तुमचा. तुम्ही बघू शकता इथं बघा, हे 14 नंबरला आहे, हे 4 नंबरला आहे, हे 19 नंबरला, 26 नंबरला. दिस इज द युअर रिअल प्रेफरन्स अकॉर्डिंग टू दिस. मग हे सगळं झाल्यानंतर आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म समरी. तर तुम्ही एकदा फक्त तुम्हाला सेव्ह करत राहायचं आहे. आणि एकदा तुम्ही सेव्ह करत राहिला तर तुमचा डाटा लॉस्ट होत नाही. आणि तुम्ही इकडे म्हणजे शॉर्टलिस्ट टॅबवर जाऊ शकता, सेट युअर प्रेफरन्स टॅबवर जाऊ शकता. आणि जोपर्यंत तुम्ही सबमिट करता तोपर्यंत डोंट वरी ऑर्डर, तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. तर असं नाही की सेव्ह आणि प्रोसेस केलं की तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक सबमिट होईल वगैरे, काही होत नाही. याच्यामध्ये अजून पुढे एक प्रोसेस आहे. तुम्ही सेव्ह केल्याने जर तुम्ही नंतर सेट प्रेफरन्स झाले किंवा तुम्हाला एखाद्या कॉलेज नंतर ॲड करायचं, तुम्ही शॉर्टलिस्टवर परत गेले, तुमचा इकडचा प्रेफरन्स केलेला डाटा आहे तो लूज होत नाही. बट तुम्ही जर सेव्ह आणि प्रोसेस नाही केलं, तुम्ही जेवढे पण प्रेफरन्स दिले होते आणि जर तुम्ही बाय चान्स तुम्ही शॉर्टलिस्टवर ऑप्शनच्या टॅबमध्ये जर कन्वर्ट झाले, तुमचा जो प्रेफरन्स केलेला पूर्ण डाटा होता तो ऑटोमॅटिक रिसिट होऊन जातो. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मग आता ऑप्शन फॉर्म समजले बघा, तर मग तो झाला कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. मग तुम्हाला हे दिलं
तुम्ही एकदा सिलेक्ट केले, तुम्ही एकदा सेव्ह प्रोसेस केलं, आता हे लास्ट येतं. तुम्हाला इथं दाखवलं जाते की तुम्ही प्रेफरन्स नंबर, तुमच्या कोणत्या प्रेफरन्सवर तुमचं कोणतं कॉलेज आहे हे तुम्हाला दाखवलं जातं. तुम्हाला तेव्हा तुम्ही एकदा तिथे लिहिले की तुम्ही इथे पण चेक करू शकता की आपल्या 1 नंबरला कोणत्या कोडचं कॉलेज आहे, किंवा आपल्या कॉलेजचे कोड असतात आपल्याकडे, किंवा सीओपीचा कोणता कोड आहे, पीआयसीटीचा, पीसीसीओचा, डीवायपीचा कोड, एमआयटी कोणते कोड आहेत, आणि आपल्या कोणत्या प्रेफरन्सला आपल्याला तेच कोड द्यायचे होते पूर्णपणे पाहून घ्यायचे. आणि एकदा तुम्हाला कळलं की हे पूर्ण आपला फॉर्म बरोबर आहे, नंतर सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे, कन्फर्म आणि सबमिट करायचं आहे. हे बघा, मग तुम्ही आता इथे पाहू शकता प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन आहे. तुम्हाला इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर एकदा तुमचं पूर्ण कन्फर्म झालं, ऑप्शन वगैरे सगळे नीट झाले, त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल. त्या पॉपअपमध्ये तुम्ही पाहू शकता आय ॲग्री टू कन्फर्म माय ऑप्शन फॉर्म. कारण एकदा हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही या ऑप्शन फॉर्ममध्ये काही बदल करू शकत नाही. इथे एडिटचा ऑप्शन नसतो. तर शांत मनाने, आणि वेळ लागला तर चालेल, अर्धा 1 तास गेला तरी चालेल, खूप पेशन्सने हे काम तुम्ही करा. ओकेला तुम्हाला क्लिक करायचं आहे इफ यू आर शुअर फॉर दॅट. ओके केल्यानंतर असं काही टॅब ओपन होईल. तर या टॅबमध्ये तुम्ही तुमचं CET सेलला जे ईमेल आय डी रजिस्टर आहे आणि जे फोन नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक OTP येईल. कारण की हा फॉर्म कोणी सबमिट करू नये म्हणून. तर मग त्या OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. आणि आताच तुम्हाला इथे कॅप्चा बघायला भेटेल. तो कॅप्चा तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. आणि तो कॅप्चा आणि OTP पेस्ट केल्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि ही आहे तुमची लास्ट प्रोसेस. तर याला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा CET सेलला ऑटोमॅटिक सबमिट होऊन जाईल. सबमिट झाल्यानंतरही तुम्ही बघू शकता प्रिंट ऑप्शन फॉर्म. मग तुम्ही तर ऑप्शन फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. त्या फॉर्मवर तुम्ही जेवढे पण तुमचं नाव, तुमचं कोणती कॅटेगरी वगैरे सगळं ते येऊ शकतं. आणि आल्यानंतर तुम्ही कोणते कोणते प्रेफरन्स दिले, प्रेफरन्स आणि त्या कॉलेजचे कोड येतं. हा एक विषय राहिला. मग हा झाल्यानंतर आपण कोणते कोणते कॉलेज सुद्धा ऍड केले हे सुद्धा CET आपल्याला पाहायला भेटतं. तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही करू शकता, PDF तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवू शकता ॲज युअर प्रूफ. आणि त्यानंतर हे बघा, मग तुम्ही थोडं पुढं आल्यानंतर तिथं एक टॅब उघडायचा, जर तुम्हाला इथे 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 पाहायला भेटेल. या टॅबमध्ये तुम्ही ही टॅब बघा. तर जे मी तुम्हाला म्हणलं की ऑप्शन फॉर्म वगैरे आहे, तर आता तुम्ही ऑप्शन सबमिट केलाय, तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, प्रिंट ऑप्शन फॉर्म आणि प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म. प्रिंट ऑप्शन फॉर्म म्हणजे फक्त तुम्हाला कॉलेजचे कोड आणि चॉईस कोड तुम्हाला पाहायला भेटतात. बट जर तुम्हाला पाहिजे असेल की आपल्या कोणते प्रेफरन्स 1 to जेवढे पण तुमच्या कॉलेज असतील 40, 80, 60, तुम्हाला पूर्ण कॉलेजचे नाव, कॉलेजची ब्रांच, कॉलेजचं सगळं तुम्हाला बघायचं आहे, ती लिस्ट तुम्हाला प्रिंट आउट करायची आहे. तर तुम्हाला याला क्लिक करायचं आहे, प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन लिस्ट. आणि त्यानंतर तुम्हाला ही लिस्ट पूर्ण पाहायला भेटते. त्यामुळे तुम्हाला प्रिफरन्स नंबर भेटतात, कोड भेटतात, इन्स्टिट्यूटचं नेम भेटतं, युनिव्हर्सिटी नेम भेटतं, नंतर तुमची कोणती सीट आहे, स्टेट लेवल, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, कोर्सचं नेम भेटतं, आणि त्या कोर्सचं सुद्धा चॉईस कोड, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन CET सेलकडून पाहायला भेटते. तर ट्रान्सफरंट इन्फॉर्मेशन राहते पूर्ण. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर ही होती आपली आज ॲप्लिकेशन फॉर्मची किंवा ऑप्शन फॉर्मची पूर्ण प्रोसेस. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता. व्हिडिओ एकदम शांत मनाने पहा. व्हिडिओ दोनदा पहा. तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्ही. आणि लवकरात लवकर ऑप्शन फॉर्म भरून घ्या. आज तरी पहिला दिवस ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे. उद्याचा आणि परवाचा दिवस आपल्याकडे आहे. सो एवढी पण घाई करायची गरज नाही. लिस्ट तुमच्याकडे आता रेडी असेल, नसेल रेडी तर पटकन लिस्ट रेडी करून घ्या. उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे लिस्टसाठी. आणि परवा ऑप्शन ॲप्लिकेशन फॉर्म भरूनच टाका तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा टॉपिकवर पाहिजे, कोणत्या टॉपिकवर पाहिजे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांपर्यंत तुमच्या व्हिडिओ पाठवून द्या. तुमच्या मित्रांना ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं असते. सो दॅट इज फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन.